आयुष्यात दुसरी संधी ही सगळ्यांनाच मिळते असं नाही. जर तुमची अँजिओप्लास्टी झाली आहे तर ती तुमच्या आयुष्याने तुम्हाला दिलेली दुसरी संधी आहे. नमस्कार, मी डॉक्टर चेतन जैन, मी हृदयरोग तज्ज्ञ आहे आणि आज आपण अँजिओप्लास्टी नंतर इमिजिएटली काय काळजी घेतली पाहिजे याच्याविषयी बोलणार आहोत. अटॅक आला, आपण स्टेंट टाकला आणि आपलं काम संपलं तर असं अजिबात नाही. तर ऍक्च्युली तिथून काम सुरू होतं. अँजिओप्लास्टीमध्ये जी स्प्रिंग टाकली जाते किंवा जो स्टेंट टाकला जातो त्याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. त्यात सगळ्यात पहिले काय होतं तर तुमची औषधं, रक्तपातळ होण्याची औषधं जी डॉक्टरने लिहून दिलेली असतात ती तुमच्या स्टेंटसाठी एक ढाल म्हणून काम करत असतात. जर त्यातली एकही गोळी चुकली तर रक्ताच्या गाठी पुन्हा होतात आणि परत अटॅक येऊ शकतो. त्याच्यामुळे औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने रेग्युलरली घेणं गरजेचं असतं. दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचा आहार. आहारामध्ये कमी तेल, कमी मीठ, अधिक फळे, अधिक भाज्या यांचा समावेश करणं फार गरजेचं आहे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तंबाखूचं सेवन पूर्णपणे थांबवणं. चौथं म्हणजे व्यायाम हळूहळू सुरू करायला पाहिजे. अगोदर सुरुवातीला आपण 10 ते 12 मिनिटं रोज चालण्यापासून सुरुवात करतो. त्यानंतर तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आपण अंतर आणि वेग वाढवू शकतो. अँजिओप्लास्टी ज्या जागेतनं झाली आहे त्या जखमेची काळजी घेणं सुद्धा अँजिओप्लास्टी नंतर महत्वाचं असतं. जर हातातनं झाली आहे किंवा पायातनं झाली आहे तर त्याची रेग्युलर ड्रेसिंग करणं, तिथे काही सूज वगैरे आली असेल ती इमिजिएटली जाऊन डॉक्टरांना दाखवणं फार गरजेचं असतं.